नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। बिना भाजणीचे म्हणजे फक्त बाजरीच्या पिठापासून असे रुचकर थालीपीठ तयार करणार आहोत एकाच पिठापासून, परंतु अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे। फक्त नाश्ताच नाही तर जेवणातही योग्य असा बाजरीच्या पिठाचा पौष्टिक असा स्वादिष्ट बेत, मऊ, हलका आणि पोटभरीचा। बाजरी म्हणजे थंडीच्या दिवसात शरीराला ऊब आणि ताकद आणि पोटभर देणारे उत्तम धान्याची भेट। फक्त नाश्ताच नाही तर दुपारच्या रात्रीच्या जेवणातही अगदी हा झक्कास मेनू होऊ शकतो। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण साहित्य बघूया आणि यामध्ये पौष्टिक अशा भाज्या पण आहेत आणि आपल्याला हे पीठ ना भाजणी तयार करायची ना काही, तरीही परंतु खूप असा झटपट होणारा आणि थंडीसाठी बाजरी योग्य शरीराला ऊब देणारा आणि थंडीमध्ये आवर्जून हा पदार्थ खावा। त्यामध्ये सर्व भाज्या घालून, तीळ घालून, पूर्ण हिवाळ्यात संक्रांतीच्या वेळेसच न खाता अतिशय हेल्दी रेसिपी आहे। नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी साहित्य घेतलेलं आहे, हे बघा। इथे जिरे पावडर 1 चमचा, लाल तिखट घेणार आहे चवीनुसार, हळद, जिरे, धने पावडर चवीनुसार, मीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघून झालेलं आहे, अगदी कमी साहित्य आहे। आता आपण भाज्या पण चिरून घ्यायच्या आहेत। फक्त इथे हे बघा 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, ते अगोदर सुरुवातीला भाजून घेऊया। छान असं मंद गॅसवर हे पीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे। एक 4 ते 5-7 मिनिटं लागतात हे पीठ भाजायला। भाजल्यानंतर त्याची चव अतिशय रुचकर लागते व हे खूप खुसखुशीत होतं, त्यामुळे भाजणं हे आवश्यक आहे। तुम्ही म्हणाल तर भाजायला तर लागतं, पण भाजणीमध्ये आपण इतर पदार्थ घालतो, तांदूळ, डाळ वगैरे सगळे बऱ्याच डाळी घालतो, ते न घालता फक्त हे बाजरीचं पिठापासून भाजून तयार केलेलं थालीपीठ आहे, त्यामुळं हे भाजणीचं नाहीये। तर आता हे बघा पीठ आपलं 5-7 मिनिटं झालेली आहे, चांगलं भाजून झालेलं आहे आणि आता आपण हे गॅस बंद करूया आणि ताटलीत काढून घेऊया। आता यानंतर आहे की नाही बिना भाजणीचंच थालीपीठ, हे सगळे पदार्थ नको घालायला भाजायला, फक्त हे पीठ आपण छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। इथे मी गाजर 1, कांदा 1 आणि पालक घेतलेला आहे, अतिशय पौष्टिक आहे। यामध्ये मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता, कुठल्याही तुम्हाला ज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता। आता इथे मी गाजर, कांदा आणि पालक घेतलेला आहे, त्यामध्ये हे बघा अशा सगळा घालून घ्यायचा आहे। पालक हा अतिशय पौष्टिक आहे, हिरव्या भाज्या ह्या सीझन मध्ये चांगल्या येतात, त्यामुळे नक्की या भाज्यांचा उपयोग करावा। इथे जिरे पावडर 1 चमचा, त्यानंतर पांढरे तीळ 1 चमचाभर घेतलेले आहे साधारण, त्यानंतर धने पावडर 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, हळद पाव चमचा, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आणि आता हे सर्व मी हाताने मिक्स करून घेत आहे। 1-2-3 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चोळून घ्यायचं आहे सर्व पीठ। खूप टेस्टी आणि झटपट होणारे हे आहे, तुम्ही रात्रीच्या जेवणात सुद्धा करू शकता किंवा हा नाश्त्यासाठीही एक उत्तम पर्याय आहे। दही किंवा बटर याबरोबर हे लोणचं याबरोबर अतिशय चविष्ट असा आणि खूपच दमदार रेसिपी आहे आणि या एवढं खाल्ल्यानंतर तुम्हाला अजिबात दिवसभर भूक लागणार नाही, इतकी हेल्दी आणि पौष्टिक आहे। त्यामुळे आपल्या
शरीराला थंडीमध्येही ऊब देणारी आहे. बाजरी ही हिवाळ्यामध्ये एकदा तरी नक्की खाऊन बघायला पाहिजे. या दिवसामध्ये सगळ्या भाज्या खूप मुबलक आलेल्या असतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्या भाज्या घेऊ शकता. आता या ठिकाणी थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेत आहे. पिठाचा घट्टसर गोळा करायचा आहे आणि तुम्हाला जर या पिठाची धिरडी करायची असेल तरी तुम्ही हे पीठ फक्त पातळ सरसरीत करायचं. आता मला ह्याचे थालीपीठ करायचे आहेत म्हणून मी थालीपीठ घेत आहे, तसं मळून घेत आहे. जर तुम्हाला पातळ असं धिरडी करायची असेल पटकन तरी ह्याच पिठापासून तुम्ही फक्त भाज्या बारीक चिरून घ्यायच्या खूप आणि पातळ असं सरसरीत पीठ भिजवायचं आणि तव्यावरती तुम्ही धिरडे त्याचे करून घेऊ शकता. आता हे बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे. मला एक साधारण ते 5 ते 7 मिनिटं हे पीठ असं चांगलं मळायला लागलेलं आहे आणि आता हे मी झाकून एक 15 ते 20 मिनिटं ठेवून देत आहे बाजूला. यावर 1 चमचा तेल घातलेला आहे. तेल घातल्यामुळे पीठ अगदी आतपर्यंत चांगलं मुरतं व थालीपीठ आपले अजून रुचकर लागतात, मऊसूत होतात. आणि आता हे हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे. बाजरीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते. बाजरीत फायबर असल्याने पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. रक्तातील साखर नियंत्रित करते. बाजरी ही ग्लुटोन फ्री आहे. बाजरीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे हिवाळ्यामध्ये नक्की बाजरी. पीठ पण आपलं मुरलेलं आहे, त्याचे आपण गोळे तयार करून घ्यायचे आहेत. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फरस आणि कॅल्शियम असतं. थंडीमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी असते बाजरी खायला. हा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा हा मेनू तयार करू शकता. गोळे तयार करून घ्यायचे आहेत. यामध्ये तुम्ही भरपूर तीळ सुद्धा घालू शकता. तिळामुळे ही खूप चव छान लागते. आता हे इथे मी कापड घेतलेलं आहे पांढरं शुभ्र स्वच्छ आणि त्यावरती मी हे बोटाने असं पसरून घेणार आहे आणि यानंतर तुम्ही यावर अजून तीळ पण घालू शकता. तुम्हाला आवडत असल्यास किंवा अजून भाज्या पण घालू शकता, भरपूर तुमच्या आवडीनुसार. कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि हो, कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता हे थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे. पातळ जेवढं करू तेवढं छान आणि खमंग लागतं. आणि आता तवा मी एकीकडे गरम व्हायला ठेवलेला आहे. तवा पण गरम झालेला आहे. तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता. आता मी हे थालीपीठ त्यावर घालून घेत आहे. त्यानंतर दोन्ही साईडनी चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनिटं हे उलटून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटानंतर दुसऱ्याही बाजूने असंच भाजून घ्यायचं आहे. कलर बघा किती छान आलेला आहे. आणि हे तुम्ही वरून पुन्हा तूप किंवा बटर लावू शकता. त्यानंतर हे तुम्ही दही किंवा लिंबाचं लोणचं याबरोबर अतिशय उत्कृष्ट लागतं हे, किंवा शेंगदाण्याची तिळाची चटणी याबरोबर तुम्ही खाऊ शकता. मऊसूत आणि खमंग असे हे थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. एक 7-8 मिनिटं तरी भाजायला हे लागतं. दोन्ही साईडनी चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे बघा भाजलेलं आहे. 7-8 मिनिटांनी हे बघा जवळून दाखवते. खूप खुसखुशीत लागतं. रात्रीच्या जेवणात तुम्हाला जर भाजी पोळी खायची नसेल तर तुम्ही हा मेनू नक्की करू शकता. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे कळवायला विसरू नका.
आणि एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। दुसरंही मी अशाच पद्धतीने तयार करून घेत आहे। याच पद्धतीने मी सर्व तयार करून घेतलेले आहे। कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।